Specialized Investment Fund SIF investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing. SIF स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड फारच बेस्ट कॅटेगरी किंवा या वर्षीचं सेबीनं केलेलं सगळ्यात चांगलं इनोव्हेशन जर तुम्हाला माहीत नाही आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला खूप चांगली वेल्थ डाऊनसाईड प्रोटेक्टेड जर बनवायची आहे तर हे SIF समजलंही पाहिजे आणि समजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण केली पाहिजे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी खूप सारे इन्साईट SIF बद्दल मी देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. आज आपण SIF बद्दल जाणून घेणार आहे. याच्या 7 प्रकारच्या स्कीम किंवा 7 प्रकारचे SIF कोणतंही फंड हाऊस घेऊन येणार आहे. आता ह्या 7 कोणत्या आहेत, कशा कशामध्ये आहेत, त्याचे बेनिफिट्स काय आहेत किंवा नक्की हे काय भानगड आहे याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड याच्यामध्ये फ्युचर ऑप्शन, कवर्ड कॉल, कवर्ड पुट और लॉंग कॉल, लॉंग पुट किंवा हेजिंग असणार आहे, आर्बिट्राज असणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये रिस्क जास्त आहे असं बऱ्याचशा लोकांना वाटतं. पण जेव्हा मी याच्यामध्ये डीपली जातो आहे तेव्हा माझ्या हे लक्षात येतं की हे जे प्रोडक्ट्स आहेत, जे काही हेजिंगसाठी वापरले जाणार आहेत, त्याच्यामुळे डाऊनसाईड प्रोटेक्शन करणं हे सगळ्यात पहिलं काम ह्या जे काही फ्युचर ऑप्शन्स आहेत याच्यामुळं फंड हाऊसेस टार्गेट करणार आहेत. त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न तुमच्यासाठी बनवायचे आहेत असं माझं अजिबात मत नाही आहे, पण त्यांना तुमची डाऊनसाईड निश्चितपणे कंट्रोल ठेवायची आहे असं नक्की आहे. बरं, अर्थातच काही लोक ॲग्रेसिव्ह असतील, काही लोक डिफेन्सिव्ह असतील, काही लोक मॉडरेट असतील, तर असं ते बरंचसं काय आहे. तर काय नक्की हे SIF आहेत, किती प्रकार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. पुढच्या व्हिडिओपासून पर्टिक्युलर एका प्रकाराबद्दल डीपली जाणून घेऊयात. तर 7 प्रकार आहेत SIFचे. याच्यामध्ये 3 इक्विटीमध्ये आहेत, 2 डेटमध्ये आहेत आणि 2 हायब्रिडमध्ये आहेत. असे हे 7 प्रकार आहेत. बघा, इक्विटीमध्ये जो पहिला प्रकार आहे ज्याला म्हणतात इक्विटी लॉंग शॉर्ट. इक्विटी लॉंग शॉर्टमध्ये 80% जे गुंतवणूक आहे ती इक्विटीमध्ये केलीच पाहिजे. 20%ला तुमच्याकडं ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये नेकेड तुम्ही पोझिशन घेऊ शकता. शॉर्टची जी आहे ती आहे 25%. म्हणजे फॉर टोटल जो काही EM आहे त्याच्या 25% तुम्ही नेकेड म्हणजे काय की बघा, माझ्याकडे एक अंडरलाईन आहे किंवा माझ्याकडे रिलायन्सचे 100 स्टॉक आहेत आणि मी काय केलं की मला तो 700 रुपयाला मी रिलायन्स घेतला होता, आता 1000 रुपयाला चालू आहे, मला भीती वाटते तो खाली जाणार आहे, म्हणून मी काय केलं 1000 रुपयाला रिलायन्स चालू असताना फ्युचरमध्ये जाऊन तो विकला. म्हणजे मी काय केलंय, हेज केलं की बाबा मला जर नुकसान झालं, अंडरलाईन जर खाली पडली तर मला फ्युचर शॉर्ट केल्यामुळं कवर आहे. तर हे हेज झालंय. ही नेकेड पोझिशन नाही, हिला एक कवर्ड पोझिशन आहे. म्हणजे स्पॉटमध्ये माझ्याकडे होतं, कॅशमध्ये माझ्याकडे होतं, मी फ्युचरमध्ये जाऊन विकलं किंवा मी काय केलं की कॉल विकला, तर याच्यामध्ये कवर्ड कॉल होईल तो. किंवा पुट विकत घेतला मी रिलायन्सचा तर लॉंग पुट होऊ शकतं. सो हे कोणताही प्रकार केला तर याला काय म्हणता येईल की बुवा अंडरलाईन पोझिशन माझ्याकडे आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मी पोझिशन घेतली, हेज पोझिशन झाली. नेकेड म्हणजे माझ्याकडे काही नाही आहे, मला पर्टिक्युलर स्टॉक वाटतंय खाली जाणार आहे, माझ्याकडे तो नाही आहे आणि मला तो खाली जाणार आहे याचा फुल कॉन्फिडन्स आहे, व्हॉट एव्हर जे काही झालंय ते, आणि मग मी तो माझ्याकडे नसताना सुद्धा फ्युचरमध्ये जाऊन विकतोय किंवा जे काही कॉल ऑप्शन आहेत, पुट ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये मी काहीतरी अंडरलाईन नसताना सुद्धा पोझिशन घेतोय. इट्स कॉल्ड नेकेड पोझिशन. तर नेकेड ज्याला कुठलंही कव्हरिंग नाही आहे अशा पोझिशनला नेकेड पोझिशन असं म्हणतात. सो मी इकडे 25% पर्यंत नेकेड पोझिशन घेऊ शकतो. तर आता हे लॉंग शॉर्ट इक्विटीमध्ये 80% तुम्हाला काय घ्यायचं आहे तर इक्विटी घ्यायचं आहे, बाकी 25% तुम्ही हेजिंगसाठी किंवा नेकेड पोझिशन्स घेऊ शकता फ्युचर ऑप्शन्समध्ये, काही अडचण नाही. दुसरी जी कॅटेगरी आहे इक्विटी एक्सपेक्ट 100 स्टॉक, म्हणजे टॉपचे जे काही 100 मार्केट कॅपिटलायझेशन स्टॉक्स आहेत त्यांना सोडून तुम्ही इकडे तुमचे पोझिशन्स बनवू शकता. इन शॉर्ट, हा जो सेकंडवाला ऑप्शन आहे हा मिड कॅप अँड स्मॉल कॅप याच्यामध्ये मेजरली इन्व्हेस्टमेंट करेल. मिड कॅप अँड स्मॉल कॅपमध्ये 65% अँड अबाव, म्हणजे ते 70% 80% पर्यंत सुद्धा मिड आणि स्मॉलमध्ये जाऊ शकतात, अडचण काही नाही. सेम इकडे सुद्धा 25% पर्यंत तुम्ही हेज पोझिशन किंवा नेकेड पोझिशन्स घेऊ शकता, काही अडचण नाही. 65च्या अबाव तुम्ही लार्ज कॅप घेऊ शकता, काही घेऊ शकता. इकडे मेजरली मला असं वाटतं की लार्ज कॅपमध्ये प्ले होईल, इकडे मिड अँड स्मॉलमध्ये प्ले होईल. शेवटचा जो सेक्टर आहे किंवा शेवटची जी कॅटेगरी इक्विटीमध्ये ती सेक्टर रोटेशन.
कॅटेगरी म्हणजे सेक्टरमध्ये फंड मॅनेजर रोटेट करू शकतो. जर एखाद्या सेक्टरमध्ये त्याला पॉझिटिव्ह व्ह्यू आहे किंवा निगेटिव्ह व्ह्यू आहे तिकडे तो घेऊ शकतो. पण मेजरली इकडे 4 सेक्टरमध्ये त्याला 80% पैसे डिप्लॉय करायला लागतील, मिनिमम 80%. आता 80% आणि बाकीचं मग त्याला काय करायचं ते करू शकतो. 80% मग तू 20-20-20 असं समजा IT आहे, फार्मा आहे, याच्या इन्फ्रास्ट्रक्चर कुठेही त्याला जे वाटेल तिकडे तो डिप्लॉय करू शकतो. असे मेजरली 4 सेक्टर घेऊ शकतो. याच्यामध्ये तो हेजिंगच्या पोझिशन किंवा नेकेड पोझिशन किती घेऊ शकतो, तर 25% घेऊ शकतो. आता सगळं ओव्हरऑल फंडचं नाही, जर मी जर 20% जर IT मध्ये लावलेत तर त्या 20%चे 25% मी इकडे पोझिशन्स घेऊ शकतो. असं ते सिस्टम आहे. मला असं वाटतं की ही कॅटेगरी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम चांगलं करू शकेल. कारण लार्ज कॅप कंपन्यांचं तसंही अपसाईड डाऊनसाईड फार मोठी नसते. म्हणजे लईच ॲग्रेसिव्हली 20% वरती जातील आणि 20% खाली पडतील असं काही होत नाही. सो याच्यामध्ये जर त्यांनी कवर्ड कॉल किंवा अशा ज्या काही पोझिशन्स घेतल्या तर मला वाटतं याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला रिव्हेन्यू जनरेशन पण होईल. जिथं की लार्ज कॅपमध्ये आपण असं म्हणतो की यार बेंचमार्कला सुद्धा बीट करतील असं वाटत नाही स्कीम्स. सो या ठिकाणी मात्र असं प्रेट होतं की जर एका रेंजमध्येच ते असतील किंवा जास्त वरती किंवा जास्त खाली नाही जाणार तर मे माईट बी ही कॅटेगरी चांगलं करू शकते असं मला वाटतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ही सुद्धा कॅटेगरी खूप चांगलं करेल असं पण वाटतं. बिकॉज इकडं तसंही मिड अँड स्मॉल कॅप आहे. इकडे हेज करण्यासाठी सगळेच काही फ्युचरमध्ये लिस्टेड नसणार आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर स्टॉकमध्ये त्यांना जाऊन हेजिंग करणं किंवा नेकेड पोझिशन घेणं पॉसिबल होणार नाही. बिकॉज फ्युचर ऑप्शनच नाही आहेत तर पॉसिबिलिटी घेऊन मग यांना हेज करण्यासाठी इंडेक्स फंड किंवा बरेचशा अदर ऑप्शन्स वापरायला लागू शकतात. बट ठीक आहे, म्हणजे एवढं काही वाईट नाही. पण हे थोडंसं ॲग्रेसिव्ह किंवा रिस्क फॅक्टर इकडं आहे. फंड मॅनेजर जर कॉल चुकला किंवा त्यांनी जर नेकेड काही पोझिशन घेतलं आणि तिथं काही प्रॉब्लेम झाला तर मे माईट बी फंड मॅनेजरच्या कॉलवरती जास्त डिपेंडन्सी याच्यामध्ये येऊ शकते. फंड मॅनेजर अर्थातच त्याची रिस्क ॲनालिसिस टीम आहे, सेक्टर ॲनालिसिस टीम आहे, दे विल डू बेटर. बट डोंट नो, रिस्क थोडीशी हाय आहे. सेक्टरमध्ये मला जास्तच रिस्क वाटते. बिकॉज सेक्टर कॉल जर चुकला फंड मॅनेजरचा तर मोठा डेंट येणं पॉसिबल आहे. सो इक्विटीमध्ये अशी परिस्थिती आहे. तो मी या कॅटेगरीबरोबर जायला काही हरकत नाही मला, आणि या पण कॅटेगरीबरोबर जायला काही हरकत नाही. मी जर हाय रिस्क घेण्याच्या मानसिकतेचा आहे तर मला इकडे काही प्रॉब्लेम नसावा. राहिला प्रश्न डेट, तर डेटमध्ये लॉंग शॉर्ट काय असतं, डेट लॉंग शॉर्ट आणि सेक्टर मधलं डेट लॉंग शॉर्ट असे 2 फंड येणार डेटमध्ये. तर तुम्ही मला डेटमध्ये काय भानगड यावं, कसं लॉंग शॉर्ट, कशा त्याची किमती तर काय असणार, त्याला एक कुपन असतं. तर याच्यामध्ये साधं सोपं आहे. इंटरेस्ट रेट खाली गेले तर बॉन्ड डिबेंचरच्या किमती वरती जातात. इंटरेस्ट रेट वरती गेले बॉन्ड डिबेंचरच्या किमती खाली जातात. बघा, हे लगेच्या लगे तर बेनिफिशियल नाही आहे. बट जेव्हा केव्हा इंटरेस्ट रेट वाढण्याचा किंवा कमी होण्याचा चान्स निर्माण होतो त्यावेळी लॉंग शॉर्ट करून जे काही डेटला रेव्हेन्यू जनरेट होतो त्याच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट केला जाऊ शकतो. ज्या लोकांना सेफली पण पाहिजे आणि थोडंसं आता नवीन कॅटेगरी आली आहे म्हणून याच्यामध्ये प्ले करायचं आहे अशी लोकं मला वाटतं याच्यामध्ये जायला हरकत नाही. याच्यामध्ये रिस्क एवढी काही वाढत नाही. बिकॉज जरी यांनी लॉंग शॉर्ट केलं आणि इंटरेस्ट रेटमध्ये नाही जास्त विशेष बदल झाला तर होऊ शकतं जे काही थोडंफार प्रीमियम जाईल एवढाच विषय आहे. बट एक स्टेडी उत्पन्न पण मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की इकडे लोक रिस्क घ्यायला येतच नाहीत. सो मी पर्टिक्युलर तर सगळ्यांना सजेस्ट करेल की आपण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करतो डेट साईडला जाणारे लोक रिस्क म्हणजे नकोच असते त्यांना. जर रिस्कच नको आहे तर इकडं पेपर डिफॉल्टची रिस्क आलीच, क्रेडिट रिस्क, 12 भानगडी रिस्क. सो मी थोडीशी ही कॅटेगरी पूर्णपणे अवॉइड करण्याचा म्हणजे विचार करेल. काही लोकांना आवडू शकते, काही नाही. पेपर्स घेणार ते बॉन्ड डिबेंचर, ट्रेजरी बिल्स असतील, टी बिल्स, मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट असतील आणि त्याच्यामध्ये ते लॉंग शॉर्ट्स करू शकतील. शॉर्ट टर्म मिड टर्मचा इंटरेस्ट रेटचा व्ह्यू घेऊन किंवा इन्फ्लेशनचा व्ह्यू, इन्फ्लेशन वाढायला लागलं तर अर्थातच जी काही आपली हायर बँक असते ते इंटरेस्ट रेट हाय करून इन्फ्लेशन कंट्रोल किंवा बऱ्याचशा गोष्टी करत असते हायर बँक. सो ज्या लोकांना मला वाटतं की रिस्क नाही घ्यायची त्यांनी काय गरज नाही तिकडे जाऊन फ्युचर ऑप्शन करण्याची. पण डेफिनेटली हा पण कॅटेगरी सेबीने अवेलेबल केला आहे. पुढं जे हायब्रिड आहे ते मात्र मला लईच जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे की हायब्रिड ही कॅटेगरी बेस्ट आहे. त्याच्यामध्ये पण 2 टाईपचे फंड आहेत. तर पहिला आहे ॲक्टिव्ह ॲसेट ॲलोकेटर लॉंग शॉर्ट. ॲक्टिव्ह ॲसेट ॲलोकेटर ही जी कॅटेगरी आहे फार सुंदर वाटते मला. इकडे मात्र काय आहे की तो फंड मॅनेजर इक्विटीत पोझिशन घेऊ शकतो, डेटमध्ये 100% चेंज करू शकतो. म्हणजे त्याला वाटलं की आता इक्विटी लय बूम करणार आहे तिकडे जाऊन तो बसू शकतो.
त्याला वाटतं आता डिफेन्सिव्हला जायचं आहे, तो डेटला जाऊन बसू शकतो किंवा रिट्समध्ये पण जाऊ तो. रिट्स काय भानगड आहे की ज्या लोकांना म्युच्युअल फंडच्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मोठे मोठे मॉल्स असतात किंवा मोठे मोठे कंपन्या असतात, ऑफिसेस रेंट करतात खूप सारे, तर भाडं पण येतं, कॅपिटल अप्रिशिएशन पण मिळतं. रिट्समध्ये जर तुम्हाला पैसे टाकायचे तर तुम्ही 50,000पासून पुढे टाकू शकता, असं ते रिट्स असते. तर डायरेक्टली तो रिट्समध्ये पण जाऊ शकतो, तो कमॉडिटीमध्ये पण जाऊ शकतो, डायरेक्ट सिल्वर अख्खं त्याला जर वाटलं सिल्वर प्ले का चांगलं करतंय तर तिकडे जाऊ शकतो. सो फंड मॅनेजरकडे इकडे 100% मूव्ह करण्याचा स्कोप आहे. इकडे पण 25%च ते हेज वगैरे करू शकतात, ती भानगड आहे. बट मला ही कॅटेगरी पण फार चांगली अट्रॅक्टिव्ह वाटते की यू कॅन लुक ॲट हिअर. इकडे सुद्धा बघू शकता. अजून काही याच्यामध्ये फंड आलेले नाही, बट येऊ शकतात. याच्यामध्ये पण अजून फंड आलेले नाही आहेत. आय थिंक हायब्रिडमध्येच ह्या कॅटेगरीमध्ये फंड आहेत किंवा याच्यात एक आहे, लेट इट बी, वी विल डिस्कस. तर हायब्रिड लॉंग शॉर्ट याच्यामध्ये 25% डेट आणि 25% इक्विटी असणं कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर 50% मग फंड मॅनेजर विल टेक अ कॉल. हायब्रिड तर सगळ्यांना माहिती आहे, इक्विटी डेटचं मिक्सचर जे असतं त्याला हायब्रिड असं म्हणतो आपण. सो डेफिनेटली जर तुम्हाला रिस्क ॲडजस्टेड रिटर्न चांगले पाहिजेत, रिस्कच वाढते असं नाही, तर मला असं वाटतं की रिस्क प्रोटेक्शन जास्त होत आहे. हे जे काही कॅटेगरी SIF सेबीने इंट्रोड्यूस केले याच्यामध्ये रिस्क प्रोटेक्शन म्हणजे काय म्हणता येईल, डाऊनसाईड प्रोटेक्शन जास्त होईल. फंड मॅनेजर किंवा फंड हाऊसचा हाच व्ह्यू असणार आहे की तुमची रिस्क कमी होऊन रिटर्न कसे जास्त होतील. रिटर्न फारच जास्त मिळतील, इक्विटी म्युच्युअल फंडला बीट करतील असं काही मी दावा करणार नाही. बट मला असं तर नक्की वाटतं की ज्या लोकांना डाऊनसाईड बघायची नाही आहे आणि अपसाईड किंवा लेसर डाऊनसाईड बघायची, अशा लोकांसाठी SIF हा बेस्ट पर्याय भविष्यात ठरू शकतो. ज्या लोकांना चांगले रिटर्न पण पाहिजेत, रिस्क पण नको आहे, अशा लोकांसाठी पण बेस्ट पर्याय ठरू शकतो. बघा, फंड मॅनेजरनी खूपच जास्त रिटर्न तयार केले म्हणजे थोडंफार कौतुक होतं, पण काही नाही. पण त्यांनी जर खराब केलं तर मात्र त्याचं करिअर पणाला लागू शकतं. तर फंड मॅनेजर ऑलवेज आहे ना, त्याचा जो बेंचमार्क आहे त्याला बीट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला फार त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नसतं. या केसमध्ये याच्या हातामध्ये एवढे काही इन्स्ट्रुमेंट दिलेत, तो फंड मॅनेजर अपसाईडला जरी नाही कॅच केलं, त्याच्या बेंचमार्कला जरी अपसाईडला त्यांनी कॅच नाही केलं तरी तो डाऊन साईडला नक्कीच त्याच्या बेंचमार्कला बीट करण्याचा प्रयत्न करेल. आणि ते त्याच्या हातात या गोष्टीमुळे येतं. अपसाईडला पण बीट करू शकतो, करणारच नाही असं पण नाही आहे. बट मला असं वाटतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ज्यांना जे काही रिस्क नको आहे अशा लोकांसाठी बेस्ट प्रॉडक्ट आहे. पुढच्या वेळेला मी एक प्रॉडक्टबद्दल डिस्कस करणार आहे, ज्या लोकांना म्हणजे FD टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट करतायत किंवा FDला जे काही टॅक्स स्लॅब आहेत त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. तर एक बेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये आता SIFमध्ये आलेलं आहे, जे तुमच्या FDला, रिअल इस्टेटला, खूप साऱ्या गोष्टींना मला वाटतं पर्याय ठरू शकतं. त्या प्रोडक्टवरती पर्टिक्युलर मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. जे लोक SIF पासून लांब पळतील, बघा काळ बदलेल तसं इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन पण बदलणार आहेत आणि ते माहीत न करून घेणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. मला नाही करायचं, मला काय म्हणजे माहीत नव्हतं, शाबासी की देण्याची गोष्ट नाही की तुम्हाला माहीत नाही. माहीत करायला लागेल, काळ बदलेल तसं बदलायला लागेल आणि जे काही नवीन नवीन पर्याय उपलब्ध करून दिले जातात कॅपिटल मार्केटमध्ये, त्या सगळ्यांचा उपयोग करून एक वेल्थ क्रिएट करायला लागेल. त्या कामी जे काही तुम्हाला मदत लागते याच्यातलं माझे व्ह्यूज कोणते चांगले आहेत किंवा काय काय फ्युचर आहेत, आता हे सगळं तर मी तुम्हाला ओव्हरऑल नुसतं पिक्चर मांडलं आहे. याच्यामध्ये माझे व्ह्यूज काय आहेत किंवा काय काय पॉझिटिव्ह साईट आहेत, काय काय निगेटिव्ह साईट्स आहेत आणि तुमच्या गोलसाठी कोणतं बेस्ट असू शकतं किंवा तुम्हीच ते चूज करण्यासाठी तुम्हाला त्याचे प्रोज अँड कॉन्स जर प्रॉपरली माहीत करून घ्यायचे आहेत आणि समजून घ्यायचं की याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता, तर खाली मी एक फॉर्म दिला आहे, त्याला फिल करा. माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल आणि नक्कीच संपर्क करा. डेफिनेटली तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट खूप रुचेल, पसेल आणि तुम्ही पण चांगली वेल्थ क्रिएट कराल. व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.